तर आज आम्ही तिघी जणी भेटलो आहोत, काहीतरी स्पेशल बनवणार आहोत, फर्स्ट टाइम बनवणार आहोत. तर आम्हाला तिघींना पण ते एक्सपिरियन्स करायचं होतं कसं बनायचंय. तर तुम्ही पण बघा आमच्या सोबत आम्ही काय बनवतोय. ब्लिंकिट वाला मागवला आहे आम्ही काहीतरी सामान. आम्ही रेड चिली मागवले. आम्हाला रेड चिली ऑइल मागवायचं होतं, आम्ही चुकून रेड चिली मागवलंय. काय करू शकतो. कॅबेज, कॅरेट, गार्लिक, ऑनियन, कॅप्सिकम अँड पनीर. त्यांना दिसतंय यार, काय तुम्हाला सांगायला लावलंय. बघा दिसतंय की नाही. पहिला आम्ही लाईटाने गॅस पेटवून घेऊया. आणि आम्ही त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे गाईस. गरम होत आहे, झालंय वाटते गरम आय थिंक. आता बघा माझी बहीण मास्टर शेफ सारखी सगळं कसं टाकेल. बघा बघा डिम्पल, माझ्या बहिणीचा डिम्पल बघितलं. हात ठेवून करते. ये बाबूराव का स्टाईल आहे. जर तुम्ही असं ह्या पोर्शन मध्ये केलात तरच तुमच्या डम्पलिंग चांगले होतील, नाही तर नाही. पुढे काय करायचं तुला नाही माहिती काय करायचंय ते. पुढे काय करायचंय बोल. पुढे पुढे काय करायचंय बोल. गाईस आपण आता ह्या भाज्या शिजवून घेतल्या आहेत. ओके. आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आपलं पनीर. हा बघा. ओके. बघा किती सुंदर एकदम शेफ सारखी मिक्स करते की. गाईज या दोघी पण कामाच्या नाही, मीच कामाची आहे. काहीच काम नाही करत आहे, सगळं मी करून दिली. खोटं बोलते ही. सगळी मेहनत आमची आहे, सगळी मेहनत आमची करतो. जास्त पडलेला आहे गाईस. आता आमची भाजी काळी काळी होणार. कुक विथ मी नाही, डोंट कुक विथ मी असं काहीतरी ब्लॉग बनवायला दिवस. डोंट कुक विथ. नाही, मी चांगली कुकिंग करते. गोल्ड डम्पलिंगचा राईस पेपर आम्ही घेतलेले आहे. गाईस घाई बघते तिची, घाई लागली आहे हिला. आता ही आम्ही पाण्यात डीप करणार. दिसत पण नाही ती पाण्यात झालेली आहे फायनली आय थिंक. आता आम्ही याच्यात काय घालणार आहे, भाजी घालणार. मेथी नाही झाली आहे, झाली आहे. हा झाली आहे. मामी एकटीच गेली आहे. चल झाली आहे ना, चल टाक मध्येच टाक. गाईस करायचं हिला, पण हिला हेल्पर म्हणून 2 माणसं पाहिजे असतात. की भाजी कोण टाकतं. बघूया गाईस आता हिचा कांड कसे होतात ते. डोंट सी कांड. येस. हा आमचा छोटा मोठासा पॅन आहे. छोटा आहे म्हणजे मोठा नाहीये, पण छान आहे, आम्हाला खूप आवडतो. प्रकारे गॅस चालू केलेला आहे. बघा बटर सुद्धा काढताना येत आहे. माझ्याशिवाय काहीच येत नाही यांना. ओके गाईस, हिची फक्त बडबड आहे. हिलाच 2 माणसं लागतात मदतीला, आणि हीच मला सांगते की माझ्याशिवाय काही होत नाही यांचं. एवढ्या बटर मध्ये आम्ही डम्पलिंग खातो. ह्याला कोणत्या अँगलने आम्ही हेल्दी बोलू शकतो सांगा मला. कसं टाकू असा ना. हा खालचा जाडावाला खाली घे. हा ना. अरे गॅस तर स्लो कर बाळा. अरे उडायला लागलं. ऐसा कैसा हो गया बेटा. त्याला ना असं करत राहायला लागतं ना, चिपकायला नाही पाहिजे. कोण बोललं. हा मी बघितलेलं एका व्हिडिओ मध्ये. अरे उडवायचं असतं त्याला. काय तुझ्या. हा शेफ, हा आमचा शेफ आहे. हा बघा असा बघू झालेला आहे. शेफ साठी टाळ्या होऊन जाऊ दे. मस्त आहे. एवढंच बटर टाकूया. हेल्दी आहे यार, बटर खाल्ला पाहिजे. सो गाईस आमचं प्लॅन चेंज झालेला आहे. आम्ही हे पूर्ण एक अख्खं होतं त्याचं आम्ही अर्धा पार्ट केलेला आहे, कारण का आमचं स्टफिंग जे आहे ते खूप जास्त उरलेलं आहे. तर आम्ही असं डिसाईड केलं की अर्ध करूया, ते जास्त वाढवूया आणि बनवूया. ओके. रुची लवकर इकडे. रुची किती घाण केली आहे, पूर्ण घाण केली आहे. वाट लावली गाईज, हिने वाट लावली आहे पूर्ण याची. गाईज 2 तास झालेत करतात. 2 तास खबर 2 तास तरी वाट लावली आहे. वाट काय चढ तुम्हाला हटायचं असेल भाग तू पण काढतो बनवणार. छान पट गया. अरे इसको बस भरते. तुम्ही एक काम कर, ह्याला ना याच्यामध्ये टाक. ठीक आहे. खा मी बोलले नाही झालंय.
सो गाईस आम्ही जुगाड शोधून काढला. आम्ही यालाच परत दुसऱ्या पेपरमध्ये आम्ही लपटतोय. बघू शकता तुम्ही, ही आमची सू शेफ करते आहे काहीतरी. मी तर चांगलं गेले तुमच्यापेक्षा. काही चांगलं नाही करत तू आमच्यापेक्षा. तुला हाताला 2 माणसं लागतात. तर गाईस मी ट्राय करते आता. हे सगळे 3 बनवले. आता फक्त तिला हेल्प म्हणून काम होतं. तर काही प्रकारे मी हे घेतलेलं आहे. ओके, तर हे घेतलं आपण त्याच्यामध्ये स्टफिंग करूया. हे पण जाईल. गाईस करूया तुम्हाला माहिती नाही. ओके. मी बनवलं आहे. तर हा माझा पहिला बनवलेला. तर ह्याला आपण साईडला ठेवूया. दुसरा बनवूया आपण. त्याला मस्त घेऊया. आणि अशा प्रकारे दुसरा पण माझा रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही. टाकतो आहोत तेल, कारण का आम्ही घी टाकून बघितलं बट आमचे ते बरोबर झाले नव्हते. तेव्हापासून म्हणजे तिची मागे बसली ना आमच्या मला तिची आयडिया आहे ही की आपण तेल टाकून बघूया कडक होतात आहे का. तर आम्ही तसं ट्राय केलं तर झालंय कडक. आमचे जे आहेत ते डम्पलिंग, म्हणून आम्ही आता तेलचाच यूज करून आम्ही हे बनवतोय. तर आता मी 2 चमच तेल टाकून तर तुम्ही नोटीस केलंय का एक गोष्ट केली आहे का जर सांगा मला. तू केली आहेस नोटीस? तू तर सांग. तर मी सांगते तुम्हाला, आम्ही फर्स्ट टाइम हा ब्लॉग बनवतोय. म्हणजे मी ब्लॉग बनवते आहे बट असं समोरासमोर बोलून मी फर्स्ट टाइम बनवते. सो लाईक, फॉलो, कमेंट हे तिन्ही पण करा आणि मला सपोर्ट करा. बरोबर कर आपल्या आई पण तर गॅसच लोक गेलो आधी. गाईस थोडंसं करपलेलं आहे बट ठीक आहे. ही आईस्क्रीम खाते बघा गाईस. हिला बघा, दाखव तुझा ग्लास, दाखव मला तुझा ग्लास दाखव. आईस्क्रीम वितळलाय पण हिला खायचं आहे तरी पण. तर काय बोलायचं, ग्लासात घेऊन ती आईस्क्रीम खाते. आईस्क्रीम इज लव. मी खूप कांड करते गाईस, खूप जास्त. मी तर हिच्यापेक्षा जास्त काम करते. मला घाम येतो. काढ बोलली मी, काढ. तू करतेस. तर हे थोडंसं करपलेलं आहे बट चांगलं झालेलं आहे. आणि हा वरनं एक आमचा माकड उतरलेला आहे तो बघा. आता चम्मच पण का नाही. तिकडे आपल्याला मागतोय. अजिबात नाही. त्याला म्हटलं आम्ही लोक की आमच्या सोबत बस आम्ही बनवतोय ते आम्हाला हेल्प कर ना बनवायला. बट हा एकदाही खाली उतरला नाही आम्हाला हेल्प करायला. आणि आता जेव्हा रेडी झाले तेव्हा तो खायला डायरेक्ट आला. बघा कसे असतात भाव यार, कसे असतात. तर गाईस आमचं हे बनवून झालेलं आहे. तर तुम्हाला बघायचं कसं झालंय. कसलं भारी आहे यार. आणि ही डिझाईन ह्याने केली आहे. म्हणजे हे प्लेटची जी सजावट आहे ती ही वाली मॅडम आहे त्याने केलंय. आणि खूप छान झालंय हे. तर गाईस आम्ही खाल्लेलं आहे. खूप भारी झालं होतं. एक नंबर होता. टेस्टी होता. फर्स्ट टाइम ट्राय केला बट खूप
खूप मस्त आणि खूप भारी वाटलं आम्हाला खाऊन. बाई, awesome. आणि दादा तर काय तुम्ही आमचा पण ट्राय करा. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ट्राय करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ट्राय केली ही वाली रेसिपी आणि कशी झाली हे सुद्धा सांगा. आणि जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, फॉलो, कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके, बाय बाय.